मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनता दरबारासाठी चक्क तासनतास रांगेत उभ्या राहून नागपूरच्या माजी उपमहापौर मनीषा ढवळसुद्धा या ठिकाणी आहेत। मॅडम, पूर्ण नाव सांगा तुमचं आणि तुम्ही सुद्धा सर्वसामान्यांसारखे रांगेत लागलेले। नमस्कार। सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी आज लोकांचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी इथे नागपूरच्या जनतेला, विदर्भाच्या जनतेसाठी इथे वेळ काढून आज जनता दरबार ठेवलेला आहे आणि नक्कीच याच्यातून लोकांचे प्रश्न सॉल्व होतील। मला देखील माझं थोडंसं काम होतं, त्यामुळे मी देखील साहेबांना भेटण्यासाठी इथे आले। महापौर आहे नागपूरच्या माझी आणि तरी रांगेत लागलेला। आता प्रत्येकांचा वेळ हा महत्त्वाचा असतोच। सर्वजण इथे वेळ काढून येत असतात आणि आपण देखील आज सामान्यच आहोत। आपल्यासाठी आपण दुसऱ्यांचं नुकसान नको करायला, त्यामुळे आपण देखील या मार्गाने जात आहोत। काय काम घेऊन आले तुम्ही? पण नगरसेवक आहे, माजी नगरसेवक। माझ्याकडे गुजरवाडी म्हणून भाग येतो, तर गुजरवाडीच्या पट्ट्याचा विषय घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेलो आहे आणि मला विश्वास आहे माझं काम इथं आल्यावर पूर्ण होईल म्हणून। नगरसेवक उपमहापौर रांगेत लागून आहे। हे बघा, रांग ही सर्वसामान्य करताय। आमचं पद हे महानगरपालिकेत आहे। शेवटी व्यवस्था निर्माण करणे, व्यवस्थाला कायम ठेवणे ही आमची जबाबदारी आहे। नगरसेवक असलो तरी मी नागरिक आहे। नागरिक म्हणून मी रांगेत लागलेलो आहे आणि मी नियमित राहून काम करीन। पूर्ण नाव सांगा तुमचं? प्रमोद छत्रपाल चिखले। प्रमोद चिखले जी आपण बघितले, माजी नगरसेवक आहे, माजी उपमहापौर मनीषाताई चक्क सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी झाले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।